हाय ऑल. आज मी तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या बनवते. मी गॅस पेटवलं, गॅसवर टोप ठेवलं, टोपात पाणी ठेवलं, पाणी चांगलं उकळवलं. त्यानंतर पीठ टाकलं, पीठ टाकून उकळवणी घेतली. उकळवणी घेऊन झाल्यानंतर एका परातीत ओतलं. परातीत ओतून ते सारवलं. ते थंड होईपर्यंत मी परत गॅस पेटवलं, तवा तापत ठेवला. पीठ चांगलं मळल्यानंतर भाकऱ्या चांगल्या येतात. पिठाचा उंडा बनवून झाल्यानंतर आपण हातावर तिला गोल करायची, नंतर दाबून तिला चारी बाजूने तिला दाब द्यायचं. मग आपल्या हाताची बोटं त्यावर उठवायची. भाकर मोठी कशी करायची तर आपल्या हाताची बोटं असतात त्याने दाबूनशी हाताच्या बोटाने ती भाकर मोठी करायची. भाकर होईपर्यंत तवा तापवला, त्यानंतर भाकर टाकायची. त्यात भाकर चांगली शिजवायची. शिजून झाल्यानंतर तिला पलटी मारायची. मग आपली भाकर तयार. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काही चुकलं असेल तरी पण तुम्ही मला सांगू शकता.